हाय हॅलो गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी लाईव्ह. हॅलो हॅलो गुड मॉर्निंग. आवाज येतोय ना? चला, कुठून कुठून आहेत, कुठपर्यंत पोहोचला लाईव्ह आपला? बोला पटापटा. आणि आवाज येतो का बराबर ते पण सांगा. ओके. बोल बोल. गुड मॉर्निंग. तुम्ही कुठून बोलता? तुम्ही कुठून आहेत सांगा. मी मुंबईवरून आहे. कुठपर्यंत पोहोचला लाईव्ह? गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. बोला बोला बोला. हॅलो. संगमनेर कुठं आलं? ऐकण्यात असल्याने वाटायले. हॅलो कोल्हापूर. ओके थँक्यू. चहा पाणी झाला का? ड्रेसवर सुंदर दिसताय. ओके थँक्यू. तुम्ही काय करताय मॅडम? मी काय नाही करीत, घरीच असते मी. घरचं काम करायचं आणि अशा गप्पा गोष्टी करायच्या. होईल तेवढं रिलॅक्स राहायचं, होईल तेवढं रिलॅक्स वागायचं. म्हातारपण आलंय आता, कवा बी काय बी होऊ शकतं या. काय सांगता येत नाही माणसाचं. चेहरा कसा मुरझलेला आहे माझा, याचा अर्थ मी आजारी आहे. बीड ओके. मी पण बीड. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. हॅलो बोला, पुढचं बोला. हॅलो हॅलो नाही. बोला चला. मी कशी बोलते, छान छान बोलायचं मस्त. वेळ काढायचा. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. हाय हाय बोला. मी बोला बोलाच करते. किती बऱ्या म्हणते बोला बोला. काय आजार आहे मॅडम तुम्हाला? काय आजार आहे मॅडम तुम्हाला? गुड मॉर्निंग. मला आजार, माझं रक्त घट्ट होतंय आणि मग झटका येतंय. असं होतंय. गुड मॉर्निंग. सध्या तरी आज 5-6 दिवस झाले तेच आहे. परेशानी म्हणजे हे असं जाम होते, म्हणजे बॉडी जाम होते. मावळ ओके. गुड मॉर्निंग बोला. हाय. हे असं म्हणजे दाबलं ना तर मग छान वाटतं. अहो म्हणजे कसं, खाण्यापिण्यात थोडा बदल केलाय मी. जे खायचं नको आहे ना ते पण चालू केलंय खायला. आता बंद करायचंय बरं का. आता लई नवरा घाबरला माझा. रडत होता रात्री माहिती आहे, म्हणजे जास्त झालं तर रात्री मला. उठताच येत नव्हतं माहिती आहे का, सगळी बॉडी ढिल्ली पडली होती माझी. आज बघा मी लाईव्ह आले का नाही, म्हटलं वाचले. मी वाचले म्हणून तुमच्यात आले बाबा मी पुन्हा. हो होईल. बरं होईल म्हणायचं का?
बरं होतं, चांगल्यासोबत चांगलंच होतं माहिती आहे. आता बघा ना, रात्री मला खरंच एकदम म्हणजे बॉडी थंड पडली होती माझी. सुमित भाऊ टायगर ग्रुप, सुमित भाऊ टायगर ग्रुप असं आहे ना, महाराष्ट्र राज्य, लातूर. ओके, थँक्यू. बोला. मी काय म्हटलं, रात्री आजार जास्त झाला आणि मी पुन्हा चांगली झाले आणि म्हणूनच मी सकाळी सकाळी लाईव्ह आले. माणसात कसं छान वाटतं. बोला. काय नाही, काय होऊ शकत नाही आपल्याला आताच. ते कसं झालं माहिती आहे का, आता ऊन पडतंय हो, जास्त ऊन पडायलंय. त्याच्यामुळं काय झालं, मला ना फ्रीजचं पाणी प्यायचं नाही तेवढं, आणि मी फ्रीजचं पाणी पिलं. म्हणजे नरडं घसा कोरडा पडतो उन्हाने, त्याच्यामुळं डायरेक्ट फ्रीजचंच पाणी प्यायले. घरी कुणी नसतंय बघायला मला, त्याच्यामुळं झालं ते. आता नाही तसं करायचं, आता नको. नवरा घाबरतो माझा. काय सांगताय रात्रीचं. असू दे, कोण आहे, गेली कमेंट तुझी, नाही वाचली मी. ते थंड हे म्हणजे थंड पाणी हे नाही जमत, थंड खायला नाही जमत. तुम्ही कसे आहेत सर्वजण, बरे आहेत ना? बरेच राहा. स्वतःची खरंच काळजी घ्यायला पाहिजे, नाही तर उगाच दुसरे डिप्रेशनमध्ये जाते. तर व्हिडिओ खूपच छान राहता तुमची. हो, गुड मॉर्निंग. मला एक म्हणजे हे माझा लाईव्ह खूप मोठा असतो आणि खूप छान असतो. म्हणजे शांतता असं, म्हणजे हे म्हणजे लोक खूप असतात माझ्या लाईव्हला, म्हणून ना असं सामसूम असल्यासारखं वाटतच नाही. पण बरोबर चालत नाही माझा लाईव्ह. माझा म्हणजे आवाजामध्ये काहीतरी फॉल्ट होतो, कमी म्हणजे मागे पुढं होतं. त्याच्यानं मला लाईव्ह कसं वेगळंच वाटतं माहिती आहे का. चहा नाश्ता झाला का? चहा झालाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बोला. ॲड मी म्हणतो, कुठून आहे माहीत नाही, सांगत नाही. मी विचारलं कुठून आहेत तुम्ही, सांगत जा, म्हणजे मग माहिती पडतं ना. मी कशी सांगते बघा बरं, मी कुठून आहे तर सर्वांना माहीत आहे. हाय बोला. म्हणजे अशा मुंग्या येतात बॉडीमध्ये, मुंग्या अशा झुन होत आहे. ते कसं बघा, काय माहिती कसं होतंय की का होतंय की. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हटलं. बोला.
जय भीम. बोला. जय भीम. नाश्ता वगैरे, कामं धंदे, उन्हातानाचे कामं धंदे. नको जास्त बोलायचं. थरथर कापतं माझं अंग, माहिती आहे का? उद्या मला काय झालं तर तुम्हाला माहिती असायला हवा की बाई आजारी होती. सोशल मीडियावर लोकांना माहिती असायला हवं बाई आजारी होती. कशाला उगाच काय झालं असेल विचारात पडायला नको. अहो म्हणजे माझा विरोध करणारे भरपूर असले ना तरीही त्याहून अधिक मला म्हणजे पसंती दाखवणारे त्याहून अधिक म्हटलं ना. जय भीम. जय भीम. अशा कोणीही कमेंट चुकूनही करू नका. मॅडम आता बरं वाटतं का? ओके थँक्यू. चांगलं वाटले. अगोदरच एक कमेंट गेली, अर्धावट वाचली होती. अगं कापताना दाखव असं म्हटल्याली म्हणून म्हटलं अशी कोणीही आज कमेंट करू नका, कारण वेळ प्रत्येकावर आहे. आज जरी मी आजारी असले आणि तुम्हाला समजून घ्यायचं नसेल चायला माझ्यावरचं, मग मला न समजून घेणाऱ्याला नक्कीच भोगावा लागेल. हो, स्पष्ट बोलते मी. सकाळी सकाळी काम आहे? नाही, काय नाही काम. कामच नाही. ॲड करा ताई. आमच्या गावातील देवी मूर्ती तो दाखवतो. गावातील देवी मूर्ती दाखवतो. अहो ताई, कापताना नाही, दवाखान्यात गेला नाही का? ओके, दवाखान्यात रात्रीच गेले. रात्री म्हणजे म्हटलं ना एकदम थंडच पडले होते. तुमची अर्धावट कमेंट वाचली त्यामुळे मला समजलं नाही. पण दवाखाना रात्रीच केला आहे. आज अजून जायचं आहे. मी लय बडबडते ना, म्हणजे तापड स्वभाव असल्यामुळं पण मला ना, मी शांत राहतच नाही हो. जरा काय बरं वाटलं ना नुसता धिंगाणा करते घरामध्ये, पण लहान लेकरासारखं, लहान मुलासारखं. म्हणजे मी जर घरात नसले ना तर घर वाटतच नाही त्या लोकायला, सगळं सामसूम वाटतं, माहिती आहे का? आणि मग मला जर असं काही झालं ना तर डायरेक्ट नवरा रडत बसते माझा. कारण मी सुद्धा हॉस्पिटलमध्ये आहे, मुंबईमध्ये हिंदुजा हॉस्पिटलला जॉब करतो. ओके थँक्यू. माझी मुलगी पण आता लास्ट वर्ष आहे, डॉक्टर बनन आता माझी मुलगी. रागावर नियंत्रण ठेवा. ओके थँक्यू. डॉक्टर पण सल्ला हाच देतो मला. डॉक्टर पण सल्ला हाच देतो मला. थँक्यू. तापड मर्जी आहे हो. सहन करून घ्यायची माहितीच नाही, काय सांगायचं. पण तरी खूप बऱ्याच पैकी कवरमध्ये आले आहे मी. सुरुवातीपासून मला जे ओळखतात ना त्यांना
अगदी अनुभव आलेला असेल. हाय, काउन्सलर आहे मी. काउन्सलर आहे म्हणजे मला नाही होत एवढं समजत. आपलं सांगा की चांगलं समजायसारखं. हां, काउन्सलर म्हणजे काय मला माहिती नाही. दुसऱ्यांना माहिती असेल पण मला नाही. काउन्सलर म्हणजे काय? काउन्सिलर नाही कळत हो मला. हां, मी आपली घरगुती बाई. आपले लेकरं बाळं नवरा संसार सांभाळता सांभाळता थोडासा स्वतःला टाईम द्यायचं शिकले ह्या सोशल मीडियामुळं. ही सोशल मीडिया जशी माहिती झाली ना तशी वाट लागली आहे माहिती आहे का स्वतःची बी. म्हणजे ह्या बऱ्याच गोष्टी माहिती होत गेल्या आणि त्यापैकी काही गोष्टी अशा म्हणजे आपल्याला पण लागू होतातच की. बोलण्यामध्ये जरा वेगळ्याच भाषेत बोलायला शिकले बिनधास्त. ते कुठेतरी म्हणजे डॅमेज त्या भाषामुळं माझं आयुष्य. काय करायचं? समुद्र देशक ओके, थँक्यू. जाऊ द्या, आपल्याला ज्याच्यामध्ये बरं वाटतं ना तसं राहायचं. आपल्यापर्यंत कुठली गोष्ट येऊ द्यायची नाही हे नक्की आहे बरं का. हां, घाणेरडी वगैरे असं म्हणजे आपल्यापर्यंत कुठल्या गोष्टी येऊन नाही द्यायच्या नाही. आणि मग आपण जर तशा दलदलमध्ये घुसलो ना पडलो ना तर मग काय जीवन जगलं आपण? काही सुद्धा नाही माहिती आहे का. आपल्या जीवनाचा सत्यानाश आपण स्वतःच करतो म्हणायचं मग. बरोबर आहे तुमचं. नाही हो, म्हणजे कसं काही गोष्टी समोरच्यासारख्या पण कराव्या लागतात. म्हणजे वेगळ्या नाही हो. समोरून जर आपला कोणी असं म्हणजे एक पर्सनली आपल्यावर कोणीतरी वार करत असेल, घेण्यानं देण्याचं आपल्याला एक टॉर्चर करत असेल किंवा आपल्यावर एक अन्याय अत्याचार करत असेल तर ते नाही सहन करायचं. आणि ते नाही सहन करायचं आपण ठरवलं की मग ते आपल्याला सुद्धा मैदान में उतरना पडता है. म्हणजे निराशा असलेल्या माणसांना योग्य सल्ला देणे. ओके. मी निराशा तर कुठल्याच गोष्टीत नाही बरं का. पण हां, निराश आहे मी. ते म्हणजे काही गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडून जातात पण त्या एकदा घडून गेल्या ना माणसाला विसरता नाही येत. जसं की माझे आईवडील माझ्यासाठी सर्व म्हणजे दुनिया होती, जग माझ्यासाठी माझे आईवडील. पण ते नाही आहेत आता. ते मान्य केलंय की माझे आईवडील आता नाही आहेत. पण डॅमेज तर माझं आयुष्य झालेलं आहे, त्यामुळेच झालेलं आहे. सोशल मीडियावरती काही लोक तर्फे गेली कमेंट खूप मोठी होती. माझ्या आयुष्यात फक्त मी डॅमेज एकाच गोष्टीने झाले, ते म्हणजे माझ्या आईवडिलामुळे. बाकी आपल्याला डॅमेज कोणी करू शकत नाही, मीच करते त्यांना. असं आहे. आपल्या आयुष्यामध्ये काही वाईट गोष्टी जरी आल्या ना समोरून तरी त्या किनाऱ्याला जातात ऑटोमॅटिक. कारण की आपण स्वच्छ आहोत, चांगले आहोत. हो, सत्य आहे. पण ते कसं जे जन्माला आलं ते जाणारच आहे म्हणतात ना, हे पचवायला खूप वेळ लागला.
आई वडील एकदा कधीतरी जाणारच होते, जसं की आपल्याला पण जायचंच आहे, हे पचवायला खूप वेळ लागला. आणि त्या वेळामध्ये आयुष्य कसं कुणकडच कोणत्या वेगळ्याच वळणावर गेलं, ह्या सोशल मीडियावर आलं. हां, काय करायचं, ह्या सोशल मीडियावर आयुष्य येऊन बसलं. आणि इथे सर्व गोष्टीची जाणीव पण होत गेली आणि खूप गोष्टी माहिती पडत गेल्या. आणि त्यातून आपल्याला काय शिकायचं ते आपल्यावर आहे बरं का. हे मात्र खरं आहे बघा तुमच्यासाठी. हे एक वर्ड्स मी वापरला. म्हणजे त्यातून आपल्याला काय शिकायचं हे आपल्यावर आहे. मी खूप जणांना मार्गदर्शन तर चांगलंच करते, पण मला जे स्ट्रोल करतं ना त्याला मी लय वाईट मार्गदर्शन करते. चला मग, हाय हॅलो. तुमची कमेंट एक पण वाचली नाही मी. एकदा चालू झालं की ब्रेकच लागत नाही, समजलं का. हो, मान्य आहे, पण आपण त्यातून बाहेर पडा. खूप कव्हर झाले आहे. अक्षरशः मेंटली प्रॉब्लेम झालेलं खूप होतं मला. म्हणजे एक कोमामध्ये जातात ना, 2 वर्षे काढलेत तसे मी. 2 वर्षे डिप्रेशनमध्ये, म्हणजे फक्त गोळ्या औषधावर. कळलं का. आता पण गोळ्या औषधावरच असते हो. आणि लाईफ कशी मनावरची आहे. लहान लेकरासारखं जगायचं. त्यामध्ये आपल्याला अडवायला कोणी नाही. सर्वजण आहेत पण अडवत कोणी नाही. माझी लाईफ मी जगते, मला हवी तशी म्हणजे कशी पण नाही हो, एकदम योग्य पद्धतीने, लहान मुलासारखं बस. कोणाला काही ज्ञान पण नाही द्यायचं जास्ती, आणि आपण पण कोणाचं काही ज्ञान बी घ्यायचं नाही, काहीच नको मला. काहीच गरज नाही आहे, ते पुरेसे आहे, खूप आहे माझ्याकडं. पण माणसाची गरज असते, तशी मला माझ्या आईवडिलाची गरज होती, नाही आहेत. त्यामुळे कुठंतरी पत्त्यागुल. तुम्ही कोणाला जॉब करता म्हणजे मी जॉब करत होते. खूप छानपैकी माझी तिथे एक कॅपॅसिटी होती जॉबच्या ठिकाणी. आणि तेच माझ्या आईवडिलामुळे मी ते जॉब सोडलेला आहे. म्हणजे जॉब करत असतानाच मला कॉल आलेला होता. माझ्या आईला अटॅक आलाय म्हणून, झटका माझ्या आईला आला म्हणून मी जॉबवर असतानाच मला कॉल आलेला. आणि तेव्हापासून आई बी गेली, त्यानंतर वडील पण गेले 2च महिन्याच्या अंतराने. आणि त्यानंतर जॉब कसला, मीच नाही या जगात नसल्यासारखी जगले. आई वडील पाठ गेल्याने खूप मोठा झटका बसला. जॉब सुटला, सर्व गोष्टी पाठी गेल्या. आणि मी खूप वेगळ्या लय लेवल, जाऊ दे ते नको. आता जे आहे ते चांगलं आहे. जे आता आयुष्य जगते ते खूप छान आहे. मला मुलं आहेत, संसार आहे, भावंडं आहेत, बस तुम्ही आहोत. तुमच्या तुमच्यामध्ये काही लोक समजून घेणारे असतात, काही लोक समजून पण खूप वेगळं समजतात. म्हणजे माणुसकी असताना माणुसकी दाखवत नाही, असू द्या. त्यामुळेच कुठेतरी मी जशाच तसं जे वागायला शिकले ते बदल माझ्यात एवढे होत गेले. सोशल मीडियाने खूप सपोर्ट केलेला आहे, मला खूप सपोर्ट केलेला आहे. जीवन
जगण्यासाठी. आणि नातेवाईकन हे कसलं हो काय, कोणी नाही कोणाचं. केवळ ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असं एक साध्य आहे आपल्यासाठी. खूप म्हणजे त्याचा वापर करून घेता आला ना, खूप छान आहे. हां, तू एन्जॉय करत जा. हो, कमेंट तुमच्या गेल्या, डोळ्यातून माझ्या पाणी आलं माहिती आहे. तुम्ही आहेत ना, पण तुमच्यामध्येच खूप वाईट लोक आहेत, यासाठी माझ्या डोळ्यात पाणी आलं. हां, मी तुम्हाला आपलं म्हणते, पण तुमच्यापैकी काही जण मला आपलं. गुड मॉर्निंग. हॅलो. गुड मॉर्निंग. वाईट लोकांकडे लक्ष देऊ नका. ओके, थँक्यू. नाही, कधी कधी काय होतं माहिती आहे का. आता समजा माझ्याकडे माझा परिवार आहे आणि माझ्या परिवारामध्ये म्हटलं ना तर माझ्यापेक्षा मोठं माझा नवराच आहे. हां, आणि असं वाटतं ना कोणीतरी असायला पाहिजे, माया मावश्या असं म्हणजे आत्या काक्या चुलते ना असे म्हणजे असायला हवं असं वाटतं ना कुठंतरी वेळा काळाला. असं काहीच नाही. त्याच्यामुळं मी सगळं श्रेय तुम्हा लोकांना देते सोशल मीडियावर. आपल्या आजूबाजूला सोयरे धायरे नातेवाईक असतात, पण थोडे लांब. जवळचे म्हणजे कसे काका चुलता आत्या मामा हे असं असतंय ना. हे असलं अजिबात नाही आमच्या आयुष्यात. काय करायचं, ते जगू देत नाहीत. हो, झालं. सप्रेम, जय भीम, नमो बुद्धाय. ओके, थँक्यू. तुमच्या कमेंट जातात. मी माझ्या नादात असले ना तर तुमच्या कमेंट निघून जातात. आणि मी अशी एवढी बडबडते का तर तुम्ही समजून घ्या माझ्या मनात काय काय साठलेलं असतं, आणि त्यामुळेच मला एक बडबडी सुटते. मी जे कोणापाशी नाही काही बोलू शकत, जे बोलायचं आहे ते तुमच्यापाशी अशी बडबड करते. कोणतं गाव? माझं गाव बीड जिल्ह्यात आहे. सर्व आहे माझ्याकडे, असं नाही की नाही, सर्व आहे. पण माणसाला माणसाची गरज असते कधी कधी. जसं की आता बघा, मी सकाळी उठून लाईव्ह आले, तुमच्याशी गप्पा मारते, त्याने मला पण थोडंसं बरं वाटेल. सिंपल. काय कोणाच्या घरी जायचं आहे का, काय कोणाला त्रास द्यायचा आहे का, काय कोणाच्या इथं एक घोटभर पाणी नाही होत, असं काहीच नाही. आपल्या स्वतःला कसं जगायचंय यातून सिद्ध होतं. आता मला लाईव्हला यावं वाटलं, मी आले. मला पण बडबडा आहे. बोलून छान वाटलं. ओके, थँक्यू. बडबड्या माणसांना कोणी किंमत देत नाही, कळलं ना. हां, बडबड माणूस जे असतं ना ते आतून खूप प्रेमळ असतं, पण लोकांना ते ओळखून घ्यायचंच नसतंय.
अरे हे तर गेलेली केस आहे असं असं वाटतं लोकांना. पण जे आहे ते बोलतं ना माणूस, त्याच्यासारखं इमानदार कुणी नसते माहिती आहे का. बडबड्या माणसाला समजून जर घेतलं ना तर स्वतःचा विचार कधीच करत नाही, कधीच, की आपलं नुकसान होतंय की नाही. मी लोकांच्या समोरच्याच्या मदतीला कामाला येते ना, असं असतं. शुभ सकाळ. ओके, थँक्यू. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. आणि काय काय हवं असतं. गुड मॉर्निंग. लोकांच्या मदतीला जर आपण आलो तर त्यातून आपल्याला पण काहीतरी आपलं पण कुठंतरी एक लिहिल्या जाणार. आपले कर्म म्हणतात ना ते. प्रत्येक गोष्टीचा हिसाब असतो असं. हॅलो मॅडम, गुड मॉर्निंग. ओके, थँक्यू. तर आपण ज्यांच्या कामाला येतो ना त्यांनी जरी आपल्याला नाही समजून घेतलं तरी ते म्हणतात प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा असतो. त्यामुळे बिंदास राहा आणि आपलं आयुष्य छान जगा. कोणाच्या कधी आधीमध्ये जाऊ नका, कोणाचं वाईट करू नका, कोणाच्या वाईटात जाऊ नका, वाईट चितू नका. हे सत्य आहे. कधी कधी काय होतं, जर आपल्याकडे खूप जास्त धावून वाईटपणा येतो ना तर ते थांबवण्यासाठी कुठंतरी आपल्याला स्टंट घ्यावा लागतो. घ्यायचा. आपलं गाव कोणते आहे? माझं गाव बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ, पांगरी कारखाना, पांगरी कॅम्प. व लय गावाला नाव आहेत माझ्या, माहिती आहे का. आता नवीन नाव काय आहे? गोपीनाथगड. चला, आता खूप मोठी लाईव्ह झाली आहे. मॅडम, माझा मोबाईल नंबर आहे, कधी वाटलं तर कॉल करा. नाही हो, म्हणजे कसं बघा, मी आयुष्यामध्ये ह्या सोशल मीडियावरच नाही तर आयुष्यामध्ये फक्त एका व्यक्तीवर विश्वास, खरंच माझ्या म्हणजे परिवारातला एक सदस्य म्हटलं होतं, चायला ते खूपच छिन्नाल निघालं. तेव्हापासून ना ह्या सोशल मीडियावर मी आहे, पण मी माझ्या स्वतःसाठी आहे. आता मी लोक माहीत नाही त्यांच्या मनातलं असं, अशा गोष्टी ते आता विश्वास उडून गेलेला आहे. त्यामुळे मी लांबच राहते. तुम्ही मला अगदी ताई, बाई, माय, बहीण म्हटलं ना तरी पण मी अशीच झाले हो. म्हणलं ना, आपल्या आयुष्यामध्ये आपण कितीही चांगले असलो ना तर काही नरकाडी लोक करतात तसे लोक जर, काय म्हणते, भिक्कार भंगार लोक जर आपल्या आयुष्यात भिडले तर एक आपलं चांगुलपणाचं प्रतीक असल्यामुळे आपण विश्वास करतो आणि आपलं समजतो, एक इम्पॉर्टंट देतो. पण ते लोक समजून नाही घेत आणि कुठेतरी आपल्या हृदयाला तडा जातो. हे सत्य आहे. मग त्यानंतर आपण चांगल्या चांगल्या लोकांवर विश्वास नाही करू शकत, हे सत्य आहे. पण ह्या अशा गोष्टी खूप जणांसोबत घडून जातात. पारिवारिक जी व्यक्ती आपल्याला समजून घेते ना त्या व्यक्तीसोबत असं काही नाही करायचं. लपून छपून जी व्यक्ती तुमच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये वगैरे राहत असेल तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये अगदी पाप असतं आणि तशीच व्यक्ती तशा लोकांना सपोर्ट करते. माझ्यासारखी नाही, सपोर्ट कधीच करणार नाही. पारिवारिक एक समजणारी लेडी असं असतं. ओके, काही हरकत नाही, राग नाही येऊ द्यायचा बरं का. पण ते कुठेतरी डिस्टर्ब झाल्यानं असं होतं. आणि मी डिस्टर्ब झालेली आहे बरं का, हे सत्य आहे.
मला माझ्या घरातून कोणाचाही नकार नसतो. अडवायचं काही म्हणजे माझ्या घरातून मला कोणीही असं म्हणजे थांबवत नाही, काही नाही. त्यांना मी माहीत आहे कशी आहे. पण हे माझं डिसिजन असतं. खरंच खूप लोकांना असं वाटत असेल, आता ही सोशल मीडियावर आहे, अश्लील बोलते, अश्लील वागते, अश्लील शब्द वापरते, असे एवढे घाणेरडे, तेव्हा ही खूप पोचलेली असेल, घाणेरडीच असेल वगैरे वगैरे. पण असं काही नसतं, माहिती आहे का. आता म्हणजे खूप गोष्टी अशा आहेत, जे दिसतं ते नसतं. आता तुम्ही बघा, काल परवा एक डॉक्टर आहे ना कोल्हापूरचा, त्या डॉक्टरकडे 40 वर्षापासून त्याने कोणाला बरं केलं असेल, डिप्रेशनमधून कोणाला बाहेर काढलं असेल. स्वतः माझ्या स्वतःच्या भावाचं ऑपरेशन झालेलं आहे, ब्रेन ऑपरेशन, सर्जरी, ओपनमध्ये नाही, सर्जरी ऑपरेशन. त्यासाठी खूप पैसा लागलेला आहे, खूप, अगदी 25 लाखापर्यंत. ऐकलं का. माझ्या स्वतःच्या भावाला त्याच डॉक्टरनी इलाज केलेला आहे, जिवंत केले. असं कित्येक तरी म्हणजे खूप, म्हणजे त्या डॉक्टरचं नाव बघा, शिरीष असंच आहे, शिरीष. शिरीष काहीतरी, माझ्या ह्याच्यावर पोस्ट आहे बघा ती. आणि लोकांना एवढं बरं करणारा, लोकांना एवढा डिप्रेशनमधून बाहेर काढणारा व्यक्ती, तो किती डिप्रेशनमध्ये आहे हे ते मेल्याच्या नंतर कळालं. बरोबर आहे का नाही. हे मेल्याच्या नंतर कळालं की तो किती डिप्रेशनमध्ये आहे. त्याला कोणी बाहेर काढलं का. कोणीही नाही. बघा, डोक्यात गोळी स्वतः झाडून घेतली आणि मरून गेलं. त्यांचं बोलते मी. तसं असतं. जे लोकांना समजून घ्यायला जातं, जे लोकांना मदत करतं. आता समजा मी बोलते वाईचळ बोलते एकदम यूट्यूबला, पण त्यातून ना मी काय कोणाला सीख देत नाही, किंवा हे शिका म्हणत नाही, किंवा हे तुम्हाला माहीतच नाही, अशातला म्हणजे भाग अजिबात नाही. ते लोक पसंती दाखवतात, आणि ज्या गोष्टीला पसंती दाखवतात तीच गोष्ट मी घेऊन येते, कारण त्याने मला 4 पैसे मिळतात. यामध्ये काय लाज आहे. कळलं का. याचा अर्थ जे लोक समजतात तसं नसतं. आता मी कितीही छान छान बोलू द्या, त्याला काही महत्वच नाही मिळालं तर त्याला अर्थ आहे का. ज्या गोष्टीला महत्व मिळत नाही त्या गोष्टी तुमच्या समोर घेऊन आले तरी त्यात तुमचा फायदा नाही ना, माझा फायदा नाही. समजून घ्या ना. आता शेत आहे, शेतकऱ्याला, आता शेतकऱ्याने शेतामध्ये जी वस्तू पेरली आहे, उगवली आहे, आता त्या शेतीत त्याने जे म्हणजे पीक काढलं आहे, त्या पिकाला किंमतच नाही, तर तो दुसऱ्या वेळेस काहीतरी नवीन विचार करल ना. त्याचा फायदा कशात आहे. आता समजा सोयाबीनला काहीच भाव नाही, तर ते सोयाबीन कशासाठी ते शेतामध्ये पेरीन. ऊसाला भाव आहे तर ऊसच पेरी ना, ते लावीन ना. अशा गोष्टी असतात. आता माझ्या चांगल्या बोलण्याला या सोशल मीडियावर काही किंमतच नाही, तर मी चांगलं, लोकांनी मला चांगलं समजाव, लोकांनी मला चांगलं म्हणाव, यासाठी जर मी माझ्या स्वतःचं एवढं नुकसान करून घेईन, एवढी मूर्ख तर नाही मी. मला चांगलं कोणी म्हणणार नाही. ज्यांना म्हणायचंय ते म्हणतील, ज्यांना नाही म्हणायचं ना, तर मी त्यांच्या पुढं माझं हृदय जरी काढून ठेवलं ना, तरी ते मला चांगलं नाहीतच म्हणणार. अशा गोष्टी असतात. त्याच्यानं आपल्याला काय करायचं ते आपण ठरवायचं असतं. कोणी चांगलं म्हणावा आणि कोणी वाईट म्हणावा ते त्यांच्यावर सोडून द्यायचं. कळलं का. यूट्यूबला मी वाईट बोलते, कुठंतरी गिल्ट फील होतं मला सुद्धा, पण काय करायचं. थोड्याशा समजून घ्या. ज्या लोकांना जास्त पगार मिळतो
तिथेच जॉब करावा वाटतं. बरोबर आहे का नाही? हां, मग